बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अनिल परब यांना देखील आता कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे, कारण सुनावणी 20 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणि तोपर्यंत अनिल परब यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे कोर्टाने निर्देश दिलेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। जस्टिस रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता अनिल परब यांना देखील कोर्टाचा दिलासा। म्हणजे अवघ्या 34 मिनिटाच्या सुनावणीमध्ये हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला। आणखीन योगायोग म्हणजे कसं आहे की अवघ्या 34 मिनिटाच्या दुसऱ्या सुनावणीमध्ये सुद्धा अनिल परब यांनाही दिलासा मिळाला। 20 मार्च पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे आणि 20 मार्च पर्यंत त्यांना कोणतीही अटक करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले, त्यामुळे हा त्यांना मोठा दिलासा नक्कीच मानला जातोय। ज्या गुन्ह्यावरनं दापोली साई रिसॉर्ट या सगळ्या इशारानं म्हणजे मोठं स्खलन झालं, ॲडव्होकेट अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला। ईडीच्या वतीनं अनिल सिंह यांनी सुद्धा बाजू मांडली की त्यांना सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी त्यांना कोर्टात जाता येतं, दाद मागता येतं, पण त्यांनी मागितली नाहीये। मग अटकेची भीती कशाला, हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। पण या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान सगळ्यात महत्वाचं जे आज युक्तिवादामध्ये समोर आलं ते म्हणजे की किरीट सोमय्या यांचं नाव वारंवार यांना माहिती कशी आधी समजते यावर आश्चर्य व्यक्त केलं आणि हाच मुद्दा अमित देसाई यांनी अधिक प्रेस केला आणि खरं तर याच मुद्द्याच्या आधारावर कोर्टाचं मत झालं असावं अशीही चर्चा सुरू झाली। पण एक मात्र निश्चित की अनिल परब यांना 20 मार्च पर्यंत जी सुनावणी होणार आहे तोपर्यंत त्यांना दिलासा हा देण्यात आलेला आहे। हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ अनिल परब यांना मिळालेला दिलासा हा नक्कीच महत्वाचा मानला जातोय। पण या सगळ्या विषयामध्ये ईडीनं एक भूमिका अत्यंत महत्वाची स्पष्ट केली आहे की ईसीआर दाखल झालाय, त्यानुसार ईडी आपली कारवाई करत राहणार, कारण कोर्टानं ईसीआरच्या तपासावर कोणत्याही प्रकारचा स्टे दिला नाहीये। हे सगळ्यात महत्वाचं नक्कीच मानलं जातं। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।